अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या आघाडीच्या उमेदवार नवनीत राणांचा गेल्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता। यावेळी मात्र नवनीत राणा पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि त्यांच्या समोर गेल्या 25 वर्षांपासून खासदार असणारे शिवसेनेचे उमेदवार अडसूळ यांचं आव्हान आहे की मी मागे गेली नाही पाहिजे, कारण की सावित्रींना पहा, आई सावित्रींना पहा, जिजाऊला पहा, रमाईला पहा, त्यांनी आपली लढत जीवनामध्ये दिली आणि ते समोर गेलेले। मग कोणी चिखल उचलाव, कोणी किती शिव्या देव, मग कोणी काही करावं, त्याला तोंड देण्यासाठी आम्ही महिला, यावेळीस महिला माझ्या जिल्ह्याचे प्रत्येक तो व्यक्तींना ज्यांनी महिलांचा अपमान केलाय, महिलांना परेशान केलाय, त्या व्यक्तींना उत्तर देण्यासाठी माझी महिला सक्षम आहे। यावेळी नेमके कुठले मुद्दे घेऊन तुम्ही आता प्रचाराला सामोरं जात आहेत? मुंबईचं पार्सल हा तर आहेच, कारण की ज्या माणसाचा हा घर नाही, ज्या माणसाची माझी जिल्ह्याची काही कौटुंबिक नाता नाही, त्याचा रक्ताचं काही घेणं देणं नाही, ज्यांचा ॲड्रेस माझ्या जिल्ह्याचा नाही, अशा व्यक्तींना घरी पाठवण्याचं आमचे लोकांनी ठरवलं आहे। आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांनी कामं काय केले आहे, असे 2च खासदार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी 5 कोटी जे विकास कामासाठी भेटतात तेही सुद्धा यावर्षी न वापरताना ते पूर्ण 5 ते 5 कोटी ते वापस सरकारकडे गेले आहे। तर याच्यापेक्षा दुर्दैवी काय असेल आमच्या जिल्ह्याचं? आणि मुद्दे जसं तुम्ही म्हणता, एज्युकेशनचा हा जिल्हा आहे। भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सगळ्यात पहिले जेव्हा ते इथे लोकप्रतिनिधी म्हणून आले आणि शिक्षणाचं सगळ्यात मोठं शिक्षण क्षेत्र जर कोणी तयार केलं असेल तर ते भाऊसाहेब पंजाबराव देशमुख साहेबांनी केलं। तेव्हा त्याच्यानंतर आज जर आपण पाहिलं तर इथे अजूनही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आहे, इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही। यवतमाळमध्ये आहे, अकोलामध्ये आहे। आमचा जिल्हा हा नागपूर नंतर दुसरे स्थानावर येते पूर्ण विदर्भामध्ये, पण अजूनही इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आहे, एअरपोर्ट नाही आहे। इथे प्रत्येक गोष्टी पाहिजे, आज MIDC जे ऑलरेडी इथे कारखाने आहे MIDC मध्ये, त्याला सुद्धा ताले लागत आहे। नवनीत राणांशी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी बातचीत केली। पुढे बघूया, लोकसभा निवडणुकीमध्ये कुठे नरेंद्र मोदींची तर कुठे राहुल गांधींची चर्चा सुरू आहे, पण हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या चर्चा सुरू आहे ती फक्त सुभाष वानखेडे या नावाची। आता तुम्ही म्हणाल या नावात एवढं काय आहे, म्हणूनच बघा आमचा हा खास रिपोर्ट। मंडळी, शेतात हळद वेचणारे हे शेतकरी लोकसभेच्या मैदानात उतरलेत। कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण आमदार खासदारांनी गरिबांचे प्रश्न सोडवले नाहीत म्हणून आपणच खासदार व्हायचं म्हणून वानखेडे लोकसभेच्या रिंगणात उतरलेत। एक शेतकरी लोकसभेला उभा आहे हे पाहून तुम्हाला क्षणभर कौतुक वाटलं असेल, पण खरी गंमत पुढे आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघात विविध पक्षाच्या तब्बल 28 उमेदवारांपैकी 6 सुभाष वानखेडे नावाचे उमेदवार रिंगणात आहेत। हिंगोली लोकसभा निवडणुकीतून काँग्रेसच्या राजीव सातवांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसनं भाजपच्या सुभाष वानखेडेंना मैदानात उतरवलं आणि या वानखेडेंना शह देण्यासाठी विरोधकांनी मतदारसंघातल्या तब्बल 6 सुभाष वानखेडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवल्याची चर्चा आहे। विरोधकांची ही रणनीती समजून घेण्यासाठी जरा या आकडेवारीवर नजर टाकूया। 2014 मध्ये सातवांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा अवघ्या 1632 मतांनी पराभव केला। वानखेडेंविरोधात आणखी 2 वानखेडे मैदानात होते, त्या दोघांना मिळून तब्बल 12,441 मतांची बेगमी मिळाली। यावरूनच नावसाधर्म्याचा फटका सुभाष वानखेडेंना किती मोठ्या प्रमाणात बसला हे आपल्या लक्षात येतं। आपल्या नावाच्या धास्तीमुळेच शिवसेनेनं आपल्या विरोधात ही रणनीती आखल्याचं वानखेडेंचं म्हणणं आहे। निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्या नेत्यांनी नावांचा आधार घेत पुन्हा राजकीय खेळी खेळली आहे। हे सगळं पाहिल्यानंतर नावात काय आहे असं म्हणण्याचं कदाचित कुणी धाडस करणार नाही हे नक्की। कन्हैया खंडेलवालसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, हिंगोली। इकडे नगरमध्ये भाजपच्या तिकिटावर लढणाऱ्या सुजय विखेंच्या प्रचाराची पडद्याआडून मोर्चे बांधणी करून झाल्यावर राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाले। पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुंबईमधल्या बैठकीला सुद्धा ते हजर होते। बघूया राधाकृष्ण विखे पाटील यांचं नेमकं चाललंय काय।
नगरमधून मुलगा सुजय विखेला तिकीट नाकारल्यानंतर नाराज झालेले राधाकृष्ण विखे पाटील अखेर पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रिय बनलेत. पण त्याआधी त्यांनी पडद्याआडून बऱ्याच हालचाली केल्यात बरं का. सर्वात आधी त्यांनी नाराज दिलीप गांधींची घरी जाऊन समजूत घातली. त्यानंतर पवारांच्या खेळीला प्रत्युत्तर म्हणून नगरच्या काँग्रेस आघाडीत फूट कशी पडेल याचीही आपल्या कार्यकर्त्यांमार्फत विशेष तजवीज केल्याचं बोललं जात आहे. अर्थात या दोन्ही घटनांबद्दल थेट विखेंना छेडलं असता ते नेमकं काय म्हणालेत तेही तुम्हीच ऐका. नगरमधील काँग्रेसने देखील थेट सुजय विखेंना सपोर्ट केलेला आहे. आता तो कार्यकर्त्यांचा निर्णय आहे, तो त्यांनी काय निर्णय घेतला असेल. शेवटी असं की पक्षाची भूमिका वेगळी आहे. कार्यकर्त्यांनी जर व्यक्तिगत रूपानं काही निर्णय घेतले असतील तर त्याच्याबद्दल मी काय भाष्य करणार. पण तुम्ही पण दिलीप गांधी यांना भेटायला गेला होता. असं आहे की दिलीप गांधी माझे फार जुना स्नेह आहे. म्हणजे काही ते खासदार म्हणून किंवा भाजपाचे नेते आहे म्हणून नाही. अनेक वर्ष आमचा संबंध आहे. अनेक वेळा मी त्यांच्या घरी गेलोय. ते माझ्याकडे येत आहे. त्यामुळे तो काही मला वाटतं की तो राजकारणाशी मुद्दा जोडण्यात काही म्हणजे जोडू नये असं माझं मत आहे. आज मी काँग्रेसचा जरी पदाधिकारी असलो तरी डॉक्टर सुजय विखेंच्या प्रचारामध्ये मी सक्रिय आहे. याचं एकमेव कारण आहे की डॉक्टर सुजय विखे पाटलांनी 3 वर्ष सातत्यानं या मतदारसंघामध्ये प्रत्येक उमेदवार काँग्रेसचा निवडून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्री मेहनत घेतलेली आहे. आणि म्हणून सर्व काँग्रेसचे पदाधिकारी दक्षिणेचे आज सुजय विखेंच्या प्रचारासाठी या ठिकाणी अहोरात्र झटत आहेत. नगरमध्ये आपण राष्ट्रवादीचा प्रचार करणार नसल्याचं विखेंनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. पण तरीही काँग्रेसने विखेंना स्टार प्रचारक बनवलाय. त्यावर आपण नगर वगळता राज्यभरात आघाडीचा प्रचार करणार असल्याचा खुलासा विखेंनी केलाय. मला जेव्हा विचारलं पक्षाकडून असं आहे की कॅम्पेन कमिटीचे चेअरमन आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब ते जसं कार्यक्रमाची आखणी करतील सभेची त्या ठिकाणी मी जाणार आहे. तुम्ही प्रचार करणार जाणार म्हणून सांगितलं. आपण आघाडीचा प्रचार करणार असल्याचं विखे पाटील कितीही सांगत असले तरी उद्धव ठाकरेंच्या गांधीनगर दौऱ्यावर टीका करणं मात्र त्यांनी मोठ्या खुबीनं टाळलंय बरं का. असं की आता त्या पक्षाची भूमिका ते नेते मांडत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपापच काळानं रूप त्यांना त्यातून मला वाटतं की मी म्हणणार नाही की शहाणपण येतं, परंतु शेवटी त्यांनी आता ह्या उमेदवारी भरायला जावं न जावं त्यांनी आता तो पक्षाचा त्यांचा निर्णय होता. नगर वगळता राज्यभरात राधाकृष्ण विखे पाटील आघाडीचा प्रचार करतीलही, पण त्याच वेळी त्यांना भाजपकडून मैदानात असलेला मुलगा सुजय पडणार नाही याचीही चिंता नक्कीच सतावत असणार. आणि हे सगळं तांगडं निर्माण झालंय ते केवळ आणि केवळ शरद पवारांच्या विखे द्वेषामुळे. हे देखील आता सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील आघाडीच्या स्टार प्रचारकाची भूमिका नेमकी कशी पार पाडतात हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. नगरहून साहेबराव कोकणे आणि मुंबईहून सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.